हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल डेली लाईफ फूडीज. आज आपण मस्त कोळी स्टाईल किंवा माझ्या स्टाईलमध्ये भरलेलं पापलेट बघणार आहोत. सो हे साफ करून घ्यायचं, त्याला अशी कट मारायची टेल टू आयपर्यंत, आतपर्यंत एकदम, आणि नंतर ते आतली घाण काढून साफ करून घ्यायची. हे असं साफ करून मग हे असे कट लावून घ्यायचे वरती. हा साफ झाला आहे. त्यानंतर मॅरिनेशनसाठी मीठ, हळद आणि लिंबाचा रस पिळायचा आणि हे सगळं असं मॅरिनेट करून घ्यायचं. गाईस, श्रावणात ना पापलेट खायचं खूप वेगळीच मजा असते, म्हणजे फिश स्पेशली, कारण हे जास्त श्रावणात येतात. आणि हा मॅरिनेशन झालं आहे. त्यानंतर एक सुकं खोबरं घ्यायचं, वाटी घ्यायची सुकं खोबऱ्याची, भाजून घ्यायचे मस्त असं. आणि मग कांदा घ्यायचा, त्याला कट मारून तो पण भाजून घेऊन हे असे कापून मग त्याचं वाटण करून घ्यायचं. वाटण झाल्यानंतर हे हिरवं मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं ह्याची पण पेस्ट करून घ्यायची. जास्त करून फिश रेसिपीमध्ये हे वाटण खूप जरुरी असतं. नंतर पॅनमध्ये बटर, मन भरून बटर ॲड करायचं, तेवढी टेस्ट अजून त्या डिशची वाढते. सो त्यात हिरवं वाटण जे आपण पेस्ट केलेली ती ॲड करायची आणि मग ती मस्त बटरमध्ये भाजून घ्यायची. नंतर त्याच्यात लाल तिखट, गरम मसाला, हे थोडासा मॅगी मसाला आणि हळद हे मस्त भाजून घ्यायचं. आणि मग त्याच्यात जे आपण खोबरं आणि कांद्याची पेस्ट केलेली ते ॲड करायचं. त्याच्यानंतर मीठ, चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं थोडा पाणी ॲड करून. आणि मग हे थोडंसं तांदळाचं पीठ, हा झाला मसाला रेडी. मग त्यात तांदळाचं पीठ, रवा, मसाला, हळद आणि मीठ हे सगळं ॲड करून हे कोटिंगसाठी. नंतर हे असं मसाला घेऊन त्यात पापलेटाच्या आत भरून घ्यायचं पूर्ण. तोंडाला पाणी सुटलं असेल ना गाईस, तुम्ही पण ट्राय करून बघा. हे असं सूत घेऊन त्याला बांधून घ्यायचं, कारण का ते जे आपण मटेरियल भरलं आहे त्याच्यात वाटण, ते बाहेर न निघत यासाठी मस्त टाईट असं हे बांधून घ्यायचं. आणि मग पॅन घेऊन त्यात ऑइल, तेल हे कोट करायचं रव्यामध्ये. आणि मग हे असं वरतून तेल सोडायचं आणि मस्त फ्राय करून घ्यायचं दोन्ही बाजूला स्लो गॅसवर, म्हणजे मीडियमचं चालेल पण जसं. सो हे रेडी आहे. So of course you will like this video. Like, share and subscribe. Thank you. Thanks for watching.